डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच 14 देशांवर ट्रेड टॅरिफ्स लावली आहेत. पण यात भारताचा समावेश का नाही? डोनाल्ड ट्रम्प यांनी खरं तर ट्रेड टॅरिफ्स लावण्यासाठी 9 जुलै ही तारीख दिली होती, जी आता 1 ऑगस्ट झाली आहे. पण या दरम्यान 14 आशियाई देशांवर लावलेल्या टॅरिफ मधून भारताला सूट मिळाली आहे. पण असं का? नाही, ट्रम्प यांना भारताविषयी काही प्रेम नाहीये, पण भारत आणि अमेरिका यांच्यात कदाचित एक बायलॅटरल ट्रेड डील होऊ शकतं अशा शक्यता आहेत. गेले अनेक महिने यावर चर्चा सुरू आहे, पण भारतीय शेतकऱ्यांचा प्रश्न यात मोठा आहे. काही ड्रायफ्रुट्स आणि फळांवर भारताने टॅरिफ कमी करण्याची तयारी दाखवली आहे, पण भारताचं डेअरी क्षेत्र काही झालं तरी अमेरिकन कंपन्यांना खुलं करायला भारताचा विरोध आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेने जीएम म्हणजेच जेनेटिकली मॉडिफाईड पद्धतीने पिकवलेला सोयाबीन भारताने विकत घ्यावा असं अमेरिकेचं म्हणणं आहे. भारतात मात्र त्याविषयी पॉझिटिव्ह भावना नाहीयेत. भारताच्या टेक्स्टाईल आणि चपलांना अमेरिकन मार्केट लो टॅरिफ मध्ये खुलं केलं जाईल असं अमेरिका म्हणते, पण या सगळ्या बाता सध्या जर मध्ये आहेत. दरम्यान अमेरिकेने इंग्लंड आणि चीन सोबत ट्रेड डील केले आणि भारतीय मार्केट्सचा ऍक्सेस गमावण्याची इच्छा अमेरिकेची नक्कीच नसेल. म्हणूनच सध्या दोन्ही देशांमध्ये पडद्याच्या मागे बरंच काही घडतंय, ज्याचा रिझल्ट आपल्याला लवकरच दिसू शकेल.